नमस्कार. आपण आज बनवणार आहोत ग्रेव्हीवाली शिमला मिरची. त्यासाठी आपले जे जिन्नस लागणार आहेत त्याची ह्याप्रमाणे आहेत. शिमला मिर्च, आलं लसणाची पेस्ट, कांदे असे आपण कापड्या करून कापायचे, दही, बेसन पीठ, टमाटर आणि आपले जे डेली यूजचे मसाले राहतात. पण दहीला व्यवस्थित फेटून घ्यायचं. त्या करून आपली दही भाजीत टाकल्यावर फुटणार नाही. त्यासाठी आपण दहीमध्ये 1 चम्मच भरून धना पावडर टाकायचं आणि त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. दही असे एकदम व्यवस्थित फेटून घ्यायची. आधी थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये शिमला मिर्च आणि कांदे थोडे परतून घ्यायचे. याप्रमाणे आपण शिमला मिरची आणि टमाटे थोडे परतून घ्यायचे आणि नंतर एका प्लेटमध्ये परत काढून घ्यायचे. तेल टाका. त्यात आपली फोडणीसाठी थोडी मोहरीला व्यवस्थित तडतडू द्या. त्यानंतर थोडं जिरं, थोडं आलं लसणाची पेस्ट, त्यात आता आपण टमाटे घालूया. टमाटे व्यवस्थित परतवण्यासाठी आपण टमाटे टाकले की त्यात मीठ घालायचं. मीठ घातल्यावर टमाटर लवकर मेल्ट होतात आणि व्यवस्थित शिजतात. आता आपण टमाटे व्यवस्थित मेल्ट झाल्यावर 1 छोटा चम्मच हळद, थोडी मिर्च पावडर आणि थोडासा गरम मसाला हे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर आपण यात बेसन पीठ घालायचं. बेसन पीठमुळे आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येते. आता आपण हे बेसन पीठ व्यवस्थित भाजून घेतल्याने त्यात आपण जे धना पावडर घालून दही फेटलेले आहे ते दही घालायचे आणि त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. पण त्याप्रमाणे ग्रेव्हीला परतवत राहायची. थोडा गॅस सिमच ठेवायचा, जे करून आपल्या ग्रेव्हीला तेल सुटेल. आणि आपण जी ग्रेव्ही केली त्या ग्रेव्हीमध्ये टमाटर आणि दही घातलेली आहे. जे दोघी पदार्थ आंबट असतात, तर आपली भाजी जास्ती आंबट होऊ नये त्यासाठी आपण थोडीशी त्याच्यात साखर घालूया. साखर टाकून व्यवस्थित मेल्ट केल्यावर आपण ती ग्रेव्हीला परत मध्यम आचवर पलटत राहू. आपण ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकून ती ग्रेव्हीला एकजीव करून घ्यायची आणि तिला व्यवस्थित उकड आली की मग आपण त्याच्यामध्ये जी शिमला मिर्च आणि कांदे आधी थोडे फ्राय केलेले आहेत ते घालायचे. पण त्या ग्रेव्हीला व्यवस्थित आधी तेल सुटू द्यायचं. नंतर आपण ही प्रोसेसर करू. आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित तेल सुटायला लागलं त्यावेळेस आपण ते शिमला मिरची आणि हे एकजीव करून घ्यायचे आणि त्याला 5 मिनटं झाकण लावून मंद आचेवर राहू द्यायचे. तर आपण मधून घडी झाकण काढून याप्रमाणे भाजीला परतवत राहायची, नाहीतर ती खाली चिटकून जाईल. आणि आपली शिमला मिरची पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत आपण मंद गॅसवर ही भाजीला याचप्रमाणे वाफवून घ्यायची. आणि शेवटी आपण त्याच्यात कोथिंबीर घालूया. आणि आता आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे.